नव्या महाराष्ट्राची नवी बातमी महाराष्ट्र मेट्रो न्यूज। काल सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान अपघाताने दुःखद अशी घटनेची वार्ता संपूर्ण महाराष्ट्राला धक्कादायक घटना होती। धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा शहर आणि मालपूर गावातील अजितदादा गटाचे कार्यकर्ते यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आणि स्वयंस्फूर्तीने शिंदखेडा शहर कडकडीत बंद पाळण्यात आला आणि उद्या संध्याकाळी 6 वाजता गांधी चौकात शोकसभा होणार आहे। तसेच शहरात शोकमय वातावरण आहे। गटनेते राकेश माळी आणि नगराध्यक्षा सौ कलावती माळी, सुभाष माळी, प्राध्यापक दीपक माळी, स्वीकृत नगरसेवक, सर्व पक्षीय नेते उपस्थित होते। अमर रहे अजितदादा, अमर रहे अशी घोषणा देण्यात आल्या। 9:15 वाजताची जी घटना जी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे जे घडलं ते वृत्त म्हणजे कसं सर्व संवेदनशील बातमी होती। ती बातमी ऐकल्यानंतर महाराष्ट्रावर कोणाला असं वाटत नव्हतं की असा अजितदादांवर काही दगाफटका होईल। आणि आज महाराष्ट्राचा जो कणखर नेता होता, जो लोकशाहीचा खरा आधार होता आणि आज महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला सोडून गेल्यानंतर असा नेता होणे नाही अशी लोकांची सर्व ही भावना। आणि त्यानिमित्त आम्ही शिंदखेडा शहरवासियांनी माननीय नगराध्यक्ष सौ कलाताई माळी व राकेशदादा माळी यांना जेव्हा ती घटना आम्ही काल सकाळी आमची नगरपंचायतीची सभा बैठक होती आणि ते तेव्हा आम्हाला कळालं, त्याच ठिकाणी आम्हाला अश्रू अनावरण झाल्यानंतर आम्ही सर्व स्तब्ध असं आम्हाला हे वाटलं ते तेव्हा की आता आपल्यावर काळाने घाला घातला आणि आपल्याकडं अजितदादांना परमेश्वरांनी फिरवून घेतल्यानंतर महाराष्ट्रावर आज पसरलेला आहे। त्या शिंदखेडा शहरातील सर्व अशी भावपूर्ण अशा श्रद्धांजली आहे। महाराष्ट्र मेट्रो न्यूज साठी मुख्य संपादक प्रभाकर धनगर।